I am Rajiv Sangpal from Abhinav Vidyalaya and Junior College Nandurbar. Welcomes you to my YouTube channel. First of all, many congratulations to you on passing your SSC exam with excellent marks. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन. सो फ्रेंड्स, नाव यू आर प्रिपेअरिंग फॉर CET. आता आपण CETची तयारी करीत आहोत टू टेक ॲडमिशन्स इन क्लास 11. 11वीला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी आपल्याला CET क्वालिफाय करणं गरजेचं आहे अँड दॅट इज टू विथ गुड मार्क्स, चांगल्या गुणांनी. सो वी शुड नो द स्ट्रक्चर ऑफ CET. CETचं स्ट्रक्चर माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. अँड ॲज यू नो, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही इयत्ता 9वी आणि 10वीला जो अभ्यास केलेला आहे, प्रामुख्याने इयत्ता 10वीचा अभ्यास, तोच तुम्हाला या CETला असणार आहे. इन टुडेज व्हिडिओ, आजच्या व्हिडिओत आपण इंग्रजी या विषयासाठी 11वीला आपण जी CET क्वालिफाय करणार आहोत, तर कुठल्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातील, व्हॉट टॉपिक्स विल बी देअर अँड हाऊ वी कॅन प्रिपेअर, आपण त्याची तयारी कशी करणार याची चर्चा करणार आहोत. सो इफ यू प्लीज लुक ॲट द स्क्रीन, देअर यू सी द फर्स्ट टॉपिक. पहिला टॉपिक आपल्याला दिसतोय, लँग्वेज स्टडी. विद्यार्थी मित्रांनो, आपली 10वीची जी ॲक्टिव्हिटी शीट होती त्यातीलही पहिलाच टॉपिक होता लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे काय? भाषेबद्दलचा अभ्यास. सो वेन इट कम्स टू लँग्वेज स्टडी असा विषय समोर आल्यावर आपल्याला मागच्या सर्व ॲक्टिव्हिटीज आठवा. कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज होत्या? ज्या ॲक्टिव्हिटीज आपण 10वीच्या बोर्डाच्या एक्झामला तयारी करताना तयार केल्या आहेत, त्याच ॲक्टिव्हिटीज इथे आहेत. येथील पहिली ॲक्टिव्हिटी आपण बघूया, कंपाऊंड वर्ड्स कसे फॉर्म होतात, ती एक ॲक्टिव्हिटी येथे असेल. सेकंड ॲक्टिव्हिटी आपण येथे पाहत आहोत, वर्ड चेन. आपण वर्ड चेन्स अनेक तयार केलेत. वर्ड चेन ऑफ नाउन्स, वर्ड चेन ऑफ वर्ब्स, वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ज. एक शब्दांची साखळी तयार करायची असते, हे आपण ऑलरेडी केलेलं आहे. टाईप ऑफ सेंटेन्सेस, विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी आणि 10वीला आपण टाईप ऑफ सेंटेन्सेस अभ्यासलेले आहेत. स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स, एक्सक्लेमेशन्स, कमांड्स. यालाच आपण म्हणतो ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. तर असे काही सेंटेन्सेसचे टाईप्स असतील जे आपल्याला आयडेंटिफाय करणं अपेक्षित आहे. द फोर्थ टॉपिक यू सी ऑन द स्क्रीन इज जिरंड, पार्टिसिपल अँड इन्फिनेटिव्ह. हा एकत्रित टॉपिक आहे. जिरंड म्हणजे काय? वर्बला ING प्रत्यय असतो, दॅट इज जिरंड फॉर्म. पार्टिसिपल मीन्स ED प्रत्यय असतो, दॅट इज पार्टिसिपल फॉर्म. अँड इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय की वर्बसोबत टू आला, दॅट इज टू प्ले, टू वॉक, टू रन, हा इन्फिनेटिव्ह फॉर्म. तर वाक्य काही दिलेले असतील, त्या वाक्यात जिरंड फॉर्म आहे, पार्टिसिपल फॉर्म आहे की इन्फिनेटिव्ह फॉर्म आहे, हे आयडेंटिफाय करणं आपल्याला अपेक्षित आहे. पंक्च्युएशन, आपण लँग्वेज स्टडीमध्ये पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे. विरामचिन्हांचा वापर आणि भरपूर प्रॅक्टिस आपण याची केलेली आहे. याच्यावर काही व्हिडिओजसुद्धा मी तयार केलेले आहेत. सो डू वॉच दोज व्हिडिओज. होमोफोन्स, होमोग्राफ्स आणि होमोग्राफ्स आपल्याला नवीन नाहीत. होमोफोन्स म्हणजे काय की ज्या शब्दांचे उच्चार सारखे होतात. फॉर एक्झाम्पल, पेन, PEN पेन, PAIN पेन, होमोफोन्स. होमोग्राफ्स या पद्धतीनेच असतात. स्पॉट द एरर, यू विल बी गिवन सेंटेन्सेस, तुम्हाला वाक्य दिले जातील अँड यू आर सपोज टू स्पॉट द एरर. तुम्हाला त्या वाक्यामध्ये कुठली एरर आहे, कुठे मिस्टेक आहे ती स्पॉट करणं. करेक्ट स्पेलिंग, शब्द दिला जाईल त्यातील स्पेलिंग करेक्शन करणं, ही ॲक्टिव्हिटी आपण 10वीला केलेली आहे. आपण कम्प्लिटिंग द वर्ड्स ॲक्टिव्हिटी केलेली आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे.
एखादं वाक्य असतं त्याच्यात जसा सब्जेक्ट असेल त्यानुसार वर्ब येतो, त्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ही इज अ डॉक्टर. इथे आपण असं नाही म्हणणार की ही एम अ डॉक्टर किंवा ही आर अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब यांचं ॲग्रीमेंट आहे. यूज ऑफ करेक्ट वर्ब फॉर्म, विशिष्ट वाक्यात विशिष्ट वर्ब फॉर्म कसा यूज करणं, तो करेक्ट वर्ब फॉर्म. फिगर ऑफ स्पीच, आपण पोएटिक डिव्हाइसेस अभ्यासलेले आहेत, तेच फिगर्स ऑफ स्पीच आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द वर्ड्स आपण लँग्वेज स्टडीमध्ये केलेलं आहे. आपल्याला सेट्स दिलेले जातात आणि त्या सेट्समध्ये 4-4 शब्द दिले जातात, ते अल्फाबेटिकली लावणं. आणि मग काही ग्रामरचा भाग असतो. बघूया इथे ॲक्टिव्हिटी नंबर 13 आपण बघतो आहोत, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. हा ग्रामरचा एक टॉपिक आहे. ग्रामर आपण अभ्यासलं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच, शब्द जो असेल तो नाऊन आहे की वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब आहे की प्रेपोजिशन आहे. पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. हा सर्व अभ्यास झालेला आहे. टेन्स ऑफ द सेंटेन्स, पुढचा टॉपिक आहे टेन्स. वाक्यांचे काळ ओळखणे. ओके, देन टेन्स ऑफ द सेंटेन्स, वाक्य दिलेले असतील, यू आर सपोज टू आयडेंटिफाय द टेन्सेस. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस हे आपण अभ्यासलं आहे. याचं फक्त आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. अँड इफ यू फील एनी टॉपिक डिफिकल्ट, तुम्हाला एखादा टॉपिक डिफिकल्ट वाटला तर डू राईट टू मी, मला लिहा. आय विल मेक अ व्हिडिओ ऑन इट. वर्ड रजिस्टर, एखादा विषय दिलेला असतो त्यावर वर्ड रजिस्टर तयार केलं जातं. फॉर एक्झाम्पल क्रिकेट, मग क्रिकेटशी रिलेटेड वर्ड्स. फुटबॉलशी रिलेटेड वर्ड्स. मेडिसिनशी रिलेटेड वर्ड्स. कोरोनाशी रिलेटेड वर्ड्स. डिग्री ऑफ कंपॅरिझन, सुपरलेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. अँटोनिम्स अँड सिनॉनिम्स हे आपल्या लँग्वेज स्टडीमध्ये झालेलं आहे. देन प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस, आपण वर्डला प्रिफिक्स लावणं सफिक्स लावणं हे आपण केलेलं आहे. मॉडल ऑक्झिलरीज जे आहेत, मॉडल ऑक्झिलरीज ऑफ ॲबिलिटी, मॉडल ऑक्झिलरीज ऑफ कंपल्शन, मॉडल ऑक्झिलरी ऑफ ऑब्लिगेशन, याचा परिचय आपण करून घेतलेला आहे. तर तेच आपल्याला रिवाईज करायचं आहे. वर्ड फॉर्मेशन, एखादा वर्ड कसा फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल ब्युटीपासून ब्युटिफुल, ब्युटिफुलपासून ब्युटिफुली असं वर्ड फॉर्म्स होतात. सो हे स्किल्स आहेत, हे लँग्वेज स्किल्स आहेत. आणि म्हणून लँग्वेज स्टडी या सेक्शनमध्ये आपण या पद्धतीने अभ्यासणार आहोत आणि तुमचं टेस्टिंग केलं जाणार आहे. कोऑर्डिनेटर अँड सबऑर्डिनेटर, वाक्यात जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांचा परिचय करून घेणार आहोत. फाइंड द वर्ड क्लास, वाक्यात दिलेला वर्ड जो आहे तो नाऊन आहे की वर्ब आहे की ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब आहे. 25th आपण बघतो आहोत प्रोव्हर्ब्स अँड देअर मिनिंग्स. आपण काही ट्रान्सलेशन स्किल्स आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपण पाहिलेत. बघा, आपण ज्यावेळी 10वीचं ॲक्टिव्हिटी शीटचं प्रिपरेशन करत होतो तर लास्ट सेक्शन होतं ट्रान्सलेशन. मग त्याच्यात काही प्रोव्हर्ब्स दिलेले होते, मग त्यांची मराठी मिनिंग्स हे आपलं टेस्टिंग केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा एक टॉपिक असेल फ्रेमिंग क्वेश्चन्स. हाऊ टू फ्रेम क्वेश्चन्स कसे फ्रेम करावेत. येस नो क्वेश्चन्स, WH क्वेश्चन्स, ते एक स्किल इथे टेस्ट केलं जाणार आहे. क्वेश्चन टॅग, वाक्य दिलेलं असेल त्याला क्वेश्चन टॅग कसा ॲड करावा. नॉट ओन्ली बट ऑल्सो, वाक्यात नॉट ओन्ली बट ऑल्सोचा योग्य वापर. त्यानंतर नो सूनर दॅन आणि ॲज सून ॲजचा वापर. अशा पद्धतीने अनेक टॉपिक्स इथे टेस्ट केले जाणार आहेत. अजून पुढे काही टॉपिक दिले आहेत. 31st इज क्लॉजेस आयडेंटिफाय अँड स्टेट. क्लॉजेसचा एक टॉपिक असेल, त्याची एक टेस्टिंग होणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इट्स काइंड सेंटेन्स, क्लॉजेसचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एखादं वाक्य कॉम्प्लेक्स आहे तर ते सिम्पल बनवणे, सिम्पलचं कंपाऊंड बनवणे. आणि एक टॉपिक असेल फिल इन द ब्लँक्स, fill in the blanks by choosing the correct phrase, idiom or maxim. म्हणजे वाक्य दिलेलं असेल त्या वाक्यात फिल इन करणे विथ करेक्ट फ्रेज, विथ करेक्ट इडियम, विथ करेक्ट मॅक्झिम. सो फ्रेंड्स, लँग्वेज स्टडीमध्ये
यू विल हॅव ओव्हरऑल 33 टॉपिक्स, एकूण 33 टॉपिक्स असतील. असं काही गरजेचं नाही की 33च्या 33 टॉपिक्सवरच सगळे प्रश्न विचारले जातील. यापैकी काही टॉपिक्स तेथे असतील आणि यांचं सर्वांचं प्रिपेरेशन आपण केलेलं आहे. तुम्हाला फक्त ते रिवाईज करायचं आहे. अँड इफ यू फाइंड एनी टॉपिक डिफिकल्ट, डू आस्क टू मी. आणि यानंतरचा सेकंड टॉपिक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन, 6 to 8 लाईन्स. हा टॉपिक आपल्याला सेकंड टॉपिक येथे दिसतोय, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन. यातून आपल्याला काय लक्षात येतं की एक अनसीन पॅसेज तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनसाठी असेल. कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच काय? येस, तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमधील A1, A2, A3, A4, A5 ॲक्टिव्हिटीज, पॅसेजवर आपल्याला ॲक्टिव्हिटीज असायच्या आहेत की नाहीत? ट्रू ऑर फॉल्स, कंप्लीट द सेंटेन्स, चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सो असा एक पॅसेज तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल असेल, पुस्तकातील नसेल, पुस्तकाच्या बाहेरील असेल. सो हा एक टॉपिक अतिशय सोपा आहे. पुढचा एक टॉपिक असेल पोएटिक डिव्हायसेस. हा थर्ड सेक्शन आहे. पोएटिक डिव्हायसेस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण पोएम्सचा अभ्यास केला, पोएटिक डिव्हायसेस आपण पाहिलेत. मग अलिटरेशन एक कॉमन पोएटिक डिव्हाइस होतं, मेटॅफर, इन्व्हर्जन, रिपिटिशन, सिमिली, इंटरॉगेशन, रिपिटिशन, असे अनेक पोएटिक डिव्हायसेस आपण मागील वर्षी अभ्यासलेत. त्यावर एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी असेल. आणि चौथा एक टॉपिक असेल, चौथा एक सेक्शन असेल क्वेश्चन्स बेस्ड ऑन रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किलवर आधारित काही क्वेश्चन्स असतील. विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल आहे म्हणून घाबरायचं कारण नाही. आपलं मागील वर्षी आठवा, रायटिंग स्किलला काय होतं? लेटर्स वेअर देअर. लेटर्समध्ये फॉर्मल लेटर्स, इनफॉर्मल लेटर्स. मग रायटिंग स्किल आपलं टेस्ट केलं जाईल. फॉर्मल लेटर कसं लिहिणं, ड्राफ्ट करणं. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर लाईक ॲक्टिव्हिटी आपल्याला होती रायटिंग स्किलला, वर्बल टू नॉन वर्बल अँड नॉन वर्बल टू वर्बल. ते आपण बऱ्यापैकी केलेलं आहे. न्यूज रायटिंग होतं, रिपोर्ट रायटिंग होतं, डायलॉग रायटिंग होतं. आपण डायलॉग रायटिंगमध्ये असंही केलं आहे की अरेंजिंग द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर अँड कम्प्लिटिंग द डायलॉग. त्यानंतर एक डायलॉग इनकम्प्लीट दिलेला असायचा, तो आपण कंप्लीट केला आहे. सो ओव्हरऑल आपल्याला लँग्वेज स्टडीचा एक टॉपिक असेल, सेकंड टॉपिक असेल नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, थर्ड टॉपिक असेल पोएटिक डिव्हायसेस अँड फोर्थ टॉपिक असेल क्वेश्चन्स बेस्ड ऑन रायटिंग स्किल्स. विद्यार्थी मित्रांनो, 4 प्रकारात तुमचं इंग्लिशचं टेस्टिंग केलं जाणार आहे. सो स्टार्ट प्रिपेरिंग फॉर इट अँड कीप इन टच विथ मी अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड आय विल बी पोस्टिंग यू videos on it. So that's all for today. All the best.